वीट बांधायच्या जोडीला जातात. सोपा असेल दुसरीला आम्हाला धडावता, दुसरीला वाल्या कोलीचा, वाल्या कोली पाप करायचा. एक माणूस कापाचा, एक हाडूक रांजणात टाकायचं. किती पाप झालं असेल? 7 रांजण बरोबर सांगतात काय? 7. मग काय झालं? एक दिवस नारदाला प्रश्न पडला की साला हा करतो काय, हे लावले काय? त्या वाटमारी करायच्या त्याच रस्त्याने नारद महर्षी आले. नारायण 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 करीत. वाले उठला, आलाय, भेटल्या, सापडले, पकडला. हे तेरड्या, कुठं चाललं? तुझ्याकडे काय ते मला दे. बघा, एक प्रत्येक ठिकाणी तुम्ही ऐकलेलं आहे, पण मी तुम्हाला काय सांगतो, 5च मिनिटात सांगतो. स्पर्श झाला, चोराने कोणाला पकडला? नारद महर्षींना. थोडासा त्याच्यात तिथंच बाबा करतो, कोणासाठी करतो तू? हे काय चाललंय तुझं? हे माझ्या मुलाबालांसाठी, आईसाठी, माझ्या बायकोसाठी करतो मी. असं शेती करतो का? नाही, चोऱ्या माऱ्या करतो ना तू. मग चोऱ्या माऱ्या तू करतोस, हे पाप आहे का पुण्य आहे ते मला नाही माहिती. ते मला माहिती नाही. तुझ्याकडे काय ते मला दे पहिला, मला बाकी काही माहिती नाही. अरे हो जरा थांब. सगळे काय देतो? लंगोटेच ठेवतो, बाकी सगळे जानवं तुला सगळंच काढून देतो. पण हे करते कोणासाठी करतो? माझ्या बोलतो बायको मुलांसाठी करतो, आई वडिलांसाठी करतो. असा एवढा भरोसा आहे तुला त्यांच्यावर? मग जा घरी जाऊन विचारू नये. बायकोला विचार, आईला विचार, बापाला विचार, मुलांना विचार, सर्वांना विचार बाबा. ना मग ये ना, तुला काय पाहिजे ते घे. अरे तू फार चतुर आहे, खूप हुशार आहे तू मला सांगशील, मला घरी पाठवशील आणि पळून जाशील. नाही, पळून जाणार नाही. तुला काय तुला मला काय बंधन घालायचं ते घाल मला तू. त्याने मग ते काय ताणे असतात ते काय बोलतात, ते मोठ्या वेली त्याला बांधलं, कंप्लीट बांधून ठेवला. असं कुठं गेला घरी. बायकोकडे गेला, पहिला बायकोकडे. अगं हे मी काय सांगतो, मी जे काय करतो कोणासाठी करतो? म्हणे माझ्यासाठी, आपल्या आईंसाठी, आपल्या मुलामांसाठी करता तुम्ही. मग मी जे पण काय करतो त्या पापाचे वाटेकरी तू होशील का? मी माझ्या आईवडिलांना लहानाची मोठी झाली, तुमच्याशी माझी लग्नगाठ बांधली. पतीची सेवा करणं माझं कर्तव्य, मी तुमची सेवा करते, तुमच्या मुलावर लालन पालन करते, तुमच्या आईवडिलांना खायला घालते, तुम्ही आणता ते. पण तुम्ही सांगाल मी जे काही करतो पाप, मी त्या पापाचे वाटेकरी होणार नाही. गेला धावत आई वडिलांकडे जा. आला धावत आई वडील. अरे तुला लहानाचं मोठं केलं, तुझं लालन पालन शिकवलं, तुझं लग्न करून दिलं, तुला धंद्याला लावला, तू हे जे काय करतो अनैतिक का नैतिक करतो हे आम्हाला काय माहिती नाही. म्हातारपण वयामध्ये आमचं रक्षण करणं हे तुझं आद्य कर्तव्य आहे. नसेल करायचा तर वृद्धाश्रमात पाठव. तेव्हा वृद्धाश्रम नव्हतं, पण एक होतं. एक कोट तुम्हाला मी जाता सांगेन. आला, आई वडील सांगतात, गेला परत. कासावीस झाला. आता मुलांना तरी विचार, ती तरी तुझी होतात का? तिकडे तोच प्रश्नाचं उत्तर मिळालं. आले नारद महर्षी चरण पकडले. श्री संतांची या माता चरणावरी साष्टांग करी दंडवत. मग सांगितलं काही मी उद्धार पावेन, काही कृपा केली नारायण. ऐसे सांगा तुम्ही संत जन, करा समाधान. आता माझं समाधान चित्त समाधान झालं पाहिजे. मग वाल्याने सांगितलं आता काय करू मी? तर राम म्हणे राम. काय म्हण? बोलतो आयुष्यात राम कधी आलंच नाही, फक्त मार आलं, मरा आलं. न म्हण मरा म्हणे, मरा 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 राम 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 राम. अरे मरा बोल ना. मराम राम राम. आला ना राम. राम येतो कुठून महाराज? इथून राम येतो. बोला सगळ्यांनी राम. राम म्हणता राम होई जे, पदरी बांधोडे राम होई जे, पदरी बांधोडे राम होई जे, पदरी बांधोडे राम होई जे. राम म्हणता राम होई जे, पदी
पदवी घे राम होई पदवी बैसोनी राम होई पदवी बैसोनी पदवी घे म्हणता रामाची होई जय पदी बैसोनी पदवी घेई जे ऐसे सुख वचनी आहे विश्वासे अनुभव साहे राम रसाची चवी आनरस रुचती केवी तुका म्हणे चाठोनी सांगे मज अनुभव अंगे मला अनुभव आहे तुकारामाने हा जो खटाटोप केला हे तुमच्या आमच्या भजन अभंग लिहिले पहिल्यांदा स्वतः अनुभव घेतले अनुभव आले अंगी मग ते या जगा देत असे आपण कुठे आलो होतो महाराज वाल्याकोल्हे वाल्याकोल्हे मग मरा 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 केलं ना मरा 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 करता राम राम मुखामध्ये आलं आणि रामायण घडायच्या आधी रामायण लिहून ठेवलं किती पापी होता नामे तारीले अपार नामे तारीले अपार महापापी दुराचार महापापी दुराचार घेता नाम 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 घेता नाम 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 घेता नाम 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 घेता नाम विठोबाचे घेता नाम विठोबाचे भगवत जळती पापाचे भगवत जळती पापाचे वाल्या कोळी महाचारी वाल्या कोळी महाचारी नामे तरला तो निर्धारी नामे तरला तो निर्धारी घेता 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 नाम विठोबाचे घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पावाचे पर्वत जळती पापाचे पापाचे घेता नाम 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 घेता नाम 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 घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापाचे पर्वत जळती टाळ्या वाजवा आता विठ्ठल विठ्ठल एवढा दुराचारी असलेला वाल्या तो काय वाल्याचा काय झाला वाल्मिक ऋषी काय झाला वाल्मिक ऋषी वाल्मिक ऋषी झाला एक सांगू का महाराज किती वेळापर्यंत कीर्तन करायचं मला सांगा 9:30 ना का 9:15 तुम्ही सांगा म्हणजे त्या खरं खरं नाही, तुम्ही सांगा तेव्हा. नामयज्ञ कुठे ऐकायला मिळतं मी तसं मला आटोपते का तसं आवर 9:30 ना 9:15 9:30 9:30 करा 7:30 सुरू केलंय आपण तर संतांचाच महिमा आहे संतांच सांगायचंच आहे मार्ग जाऊन गेले आधी दयानिधी संत ते हा मार्ग सुकर मार्ग नारदाच्या कृपाशीर्वादाने वाल्यास मिळाला नवे नवे या अभंगातून निळोबारानं सुद्धा तोच अनुग्रह तुकारामांकडून मिळाला निळोबाराय हे तुकारामांचे कीर्तनातील कोण होते सातकरी होते हा बरोबर ना त्याच्यात एक रामेश्वर भट्ट नावाचा की ज्याच्या
3 लाख ऋचा वेद उठून सुटा पाठ. त्याने तुकोबांना म्हणावं, अरे गाथा बिथा लिहिणे तुझं काम नाहीये, तुम्ही क्षुद्रात. म्हणे मी काय करू, माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा, माझी वाचाच मला अनावर, मी करू काय. मग त्या मंबाजीबूने सांगितल्याप्रमाणे रामेश्वर भट्टाने तुकोबांचा गाथा घेतला, इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडवायला गेला. त्यावेळेस तुकोबांनी सांगितलं, असा नको बुडू बाबा महाराज, तुम्ही ब्रह्मवृंद आहात, तो तरंगणार, तो पुन्हा वर आला नाही पाहिजे. म्हणून काय करायला, कशाला तरी दगडाला बांधला आणि त्या इंद्रायणीच्या डोहामध्ये टाकला. आणि तो रामेश्वर भट्ट निघाला आळंदीला. रामेश्वर भट्ट कोण होते माहिती का, ज्ञानेश्वर म्हणजे निश्चिम भक्त होते. मग ते रामेश्वर भट्टाला असा अहंकार झाला, अंगलट बादशाच्या विहिरीमध्ये आंघोळी केली आणि घरला निघाला. घरात जाता जाता अंगाचा असा दाह सुरू झाला, एवढी आग सुरू झाली. डॉक्टर गेला, हाकीम बघितलं, सगळं काय बघितलं, काय बरं होत नाही. मग शेवटी ज्ञानेश्वर समाधीच्या समोर जाऊन दंडवत घातलं, माऊली आता कसं काय. माऊलीने सांगितलं, इकडचं कोट बंद झालं बाबा, तुझ्या अंगाचा दाह जाओ असं तुला वाटत असेल तर तुझ्या अजून अक्षम्य अपराध घडलेला आहे. त्या देवक्षेत्रामध्ये जा आणि तुकाराम महाराज शरण जा, म्हणून रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले. मग काय केलं, लावणी हात कुरवाडीला हात, लावणी हात कुरवाडीला हात. सांगितली चिंता करावी ना करावी, सांगितली चिंता करावी लावणी हात कुरवाडीला माथा, सांगितली चिंता न करा. मग त्या रामेश्वर भट्टानं तुकारांना आलिंगन द्यायला गेला. त्यावेळेस तुकारांना त्यांच्या फक्त हात पकडले. वैष्णव मुनी विप्रांचा सन्मान करावा आपण घेऊ नये. वैष्णव मुनी आणि विप्र म्हणजे ब्राह्मण, यांचा सन्मान आपण करावा, आपण घ्यायचा नाही. वरच्यावर आलिंगन दिलं आणि अंगाला स्पर्श झाल्याबरोबर अंगाचा दाह कमी झाला आणि इंद्रायणीच्या डोहामध्ये बघतात जळी दगडा सहित वह्या तारी गेल्या जैशाला. अरे ते तुकाराम होते, ते असे तसे होते का. तुकाराम तुकाराम नाम देता का तेजमय, नाम देता का तेजमय, नाम देता का तेजमय. तुकाराम नाम घेता काफे यम, धन्य तुकोबा समर्थ जेने केला पुरुषार्थ. तुकाराम म्हणे पाचवा वेद तुकाराम म्हणे परखड परखड बोलायचे. काय परखड बोलायचे, कसे बोलायचे, विरानी व्हावा वेदांचा तो अर्थ माशीच ठावा आणि येरांनी बाबा असे तुकोबार आहे. आणि असे तुकोबारांचा दावा कोणी केला, निळोबारायांनी केला. ते असे तसे होते का, ते नुसते देवच नव्हते,
जसे आपण बोलतो वसुदेव सुतम देवो कंस चानू नमर्दनम देवकी परमानंदनम कृष्ण म्हणजे जगद्गुरु, तसे जगद्गुरु तुका अवतार नामयाचा आणि संप्रदाय सकाळांचा येथून या. जिथून तुकोबार आहे तुकोबार आहे ज्ञानेश्वर महाराज पाया झाले आणि तुकोबार कळत झाले, तिथून खरा संप्रदाय आपला काय झाला, सुरू झाला. ही वारकरीची पताका जी सुरू झाली ना, तिथून समकालीन संत तुकोबाराय रामदास स्वामी माहित ना, समकालीन. आणि त्याच काळामध्ये आपले छत्रपती शिवाजी महाराज होते. छत्रपती शिवाजी महाराज तुकोबांच्या कीर्तनाला जायचे. त्याच्या आधी तुकोबांचं धैर्य पाहण्यासाठी तुकोबांना सोनं नाणं सगळं काय दिलं. पण तुकोबा काय बोले, सोनं किंवा सोने रुपये आम्हा प्रत्येके समान समान माणिक पाषाण खरे जैसे. हे आम्हाला काही नको, हे तुम्ही स्वराज्यासाठी खर्च करा. आम्हाला काय तुकोबा असे होते का? तुकोबांची जागिरी किती, 65 लाखाची जागिरी. कधी 16व्या शतकामध्ये 65 लाखाची जागिरी म्हटल्यानंतर आताची किती, आताची किती मोजता आले नसते, नगण्य. मग असंच आहे ना बाबा. तुकोबारा प्रत्येक जण बाहेर गेलं जमल का? हरिपाठात ज्ञानेश्वर महाराज सांगतात, अनंत वाचाळ काही पण वरळून चालते का? त्या गायचा दयाळ पावे हरी किंवा त्या गायचा गोपाळ पावे हरी. त्याचं नाव हे शुद्धंत करणं घेतलं पाहिजे. संतांची सेवा ही निस्वार्थीपणे केली पाहिजे. देवाची सेवा ही निस्वार्थीपणे केली पाहिजे. आणि तुम्ही जर त्याची सेवा केली, त्या संतांना जर शरण गेलात, तर तुमची नौका पार झाल्याशिवाय. तुकार प्रत्येक अभंग असा निक्षून बघा. एका अभंगावर 10 दिवस चिंतन जरी केलं तरी तो अभंग संपणार नाही. म्हणून शरण सर्व भावे तो हा उतरील भवदुस्तर. उतरवणार किती आहेत? उतरवणार माहिती किती आहेत? उतरवणार महाराज उतरवणे कोण? तो उतरवणार कोण? देव. तो तुम्हाला पहिलं धडीशीला गेल्याशिवाय राहणार नाही. असेच संत असतात. संतांनी काय केलंय? दुकान म्हणलं, दुकान घातला दुकान